उमरेड गावातील 19 वर्षांची ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी फेसबुकच्या आहारी गेलेल्या या तरुणीनं आयशा मल्होत्रा या खोट्या नावानं आलिया भट्टच्या प्रोफाईल फोटोसह अकाउंट तयार केलं होतं। फेसबुकवर तिची ओळख झाली अहमदनगरच्या उकळगावच्या सलमान खानची। अर्थातच सलमान हे देखील त्याचं काही खरं नाव नाही। फेसबुकवर झालेली ओळख पुढे वाढत गेली आणि या दोघांनी एक दुसऱ्याला भेटायचं ठरवलं। ठरल्याप्रमाणे नगरचा हा 23 वर्षांचा सलमान खान 5 जानेवारीला उमरेडला आपल्या आयशाला भेटायला गेला। सदरच्या मुलीनंच आपल्या प्रियकराच्या मार्फतीनं वडिलांना फोन करून 2 लाख रुपयाची मागणी केली होती। हे निष्पन्न झालं। त्याबाबत मुलगी स्वतः आणि तो प्रियकर मुलगा या दोघांना आम्ही ताब्यात घेऊन अटक करून कोर्टापुढे हजर करून त्यांची आम्ही ज्युडिशियल कस्टडी रिमांड देण्यात आलेले आणि ते सध्या दोघंही जेलमध्ये आहेत। भेट झाल्यावर दोघांनी सोबत जगण्याची शपथ घेतली आणि घरी काहीही न सांगता प्रेमात आंधळी झालेली ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत शिर्डीला निघून गेली। कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान या तरुणीला आयुष्याच्या पुढील खर्चाकरिता एक कल्पना सुचली। आपलं अपहरण झाल्याचं सांगत 2 लाख रुपयांची खंडणी आपल्या वडिलांना फोन करून माग असं या तरुणीनं प्रियकराला सांगितलं। आणि साधारणतः 8 ते 9 महिन्यापूर्वी एक मिस कॉल आला असं तपासात सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळं अधिक माहिती घेतली असता फेसबुकवर त्यांची जास्त ओळख झाली आणि फेसबुकवर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता असं निष्पन्न होते। तरुणानं तसा फोनही केला। त्यानंतर पोलिसांनी शिर्डीच्या एका लॉजमधून दोघांना ताब्यात घेतलं। सध्या दोघे नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत। हे सगळं खोटं आहे बा आणि त्याच्या बळी नाही पडलं पाहिजे फेसबुकच्या, कारण त्याच्यामुळे नुकसान मुलीचं बी होते आणि आईवडिलांना बी त्रास होते आणि त्याच्या सगळ्या फॅमिलींना त्रास होते। कोणत्याही गोष्टी लिमिटमध्ये केल्या पाहिजे, लिमिटच्या बाहेर नाही केल्या पाहिजे म्हणतात। आणि त्याच्यात आपलं जे वयाचं भान राहते, दुसरी गोष्ट आपली जे एज्युकेशन राहते, आपली जे लाईफ राहते हे बिघडते ना। सोशल मीडियाचं वाढतं प्रस्थ आता महानगरांपर्यंत मर्यादित राहिलेलं नसून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचलंय। या विषयावर तरुणाईचं समुपदेशन होणं गरजेचं आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।